नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान अर्थात साहित्य अकादमी पुरस्कार. खरं तर देशभरातले साहित्यप्रेमी वर्षभर याच सोहळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आणि या पुरस्कार सोहळ्याला साहित्याचा राष्ट्रीय उत्सव का म्हणतात माहितीये? कारण हे अगदी खरं आहे. हा काही फक्त निवडक लेखकांचा सन्मान नाहीये, नाही, तर हा आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भाषा आणि त्यांच्या कित्येक तरी वर्षांच्या समृद्ध परंपरेचा एक मोठा जल्लोषाचा उत्सव आहे. तर या वर्षीच्या उत्सवाचं मुख्य कारण म्हणजे 2025च्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची घोषणा झालेली आहे. चला तर मग पटकन जाणून घेऊया या विजेत्यांबद्दल आणि या पुरस्काराच्या या गौरवास्पद परंपरेबद्दल. पण विजेत्यांची नावं जाहीर करण्याआधी एक मिनिट. आधी हे समजून घेऊया की हा पुरस्कार नेमका आहे तरी काय, याचा इतिहास काय आहे आणि भारतीय साहित्यात त्याला इतकं महत्त्वाचं स्थान का दिलं जातं. तर ह्या पुरस्कारांची स्थापना झाली होती 1954 साली. म्हणजे विचार करा, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांतच आपल्या देशाने साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी इतकं मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. ही खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हे पुरस्कार देते साहित्य अकादमी. ही संस्था म्हणजे भारताची नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स. तिचं मुख्य काम एकच आहे, भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणं. आता हा आकडा बघा, 24. हा पुरस्कार फक्त 1 किंवा 2 नाही, तर तब्बल 24 भाषांमधल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो. या एका गोष्टीवरूनच आपल्या देशाची भाषिक विविधता किती सुंदरपणे जपली जाते, नाही का? तर या 24 भाषा कुठल्या? बघा, यात भारतीय संविधानाच्या 8वे परिशिष्टातल्या सगळ्या 22 भाषा आहेत आणि त्यासोबतच इंग्रजी आणि राजस्थानी भाषेमधल्या महत्त्वाच्या लेखनालाही या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थानं हा एक राष्ट्रीय सन्मान आहे. पुरस्कारात काय मिळतं? तर विजेत्यांना ताम्रपत्र आणि शाल यासोबतच 1,00,000 रुपयांची रक्कमही दिली जाते. पण खरं सांगायचं तर हा फक्त आर्थिक सन्मान नाहीये. ही लेखकाच्या प्रतिभेची, त्याच्या परिश्रमाची एक मोठी पोचपावती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सन्मानामुळे त्या पुस्तकांना देशभरात एक वेगळीच ओळख मिळते. चला, आता ज्या क्षणाची आपण इतका वेळ वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. जाणून घेऊया त्या साहित्यिकांबद्दल ज्यांनी 2025 मध्ये आपल्या लेखणीतून हा प्रतिष्ठित सन्मान पटकावला आहे. तर पाहूया या वर्षीच्या काही प्रमुख विजेत्यांना. हिंदीमध्ये बघा, ममता कालिया यांना जीते जी इलाहाबाद या त्यांच्या अप्रतिम जीवनचरित्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या मराठी भाषेसाठी राजू बावेस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या अत्यंत प्रभावी आत्मचरित्राला हा सन्मान मिळाला आहे, जो संघर्ष आणि जिद्दीची गोष्ट सांगतो. इंग्रजीमध्ये नवतेज सरना यांची क्रिम्सन स्प्रिंग ही ऐतिहासिक कादंबरी विजेती ठरली आहे. आणि कोकणी भाषेसाठी हेनरी मेंडोनका यांचा रूपा आणि रूपका हा वैचारिक निबंध संग्रह निवडला गेलाय. म्हणजे बघा, जीवनचरित्र, आत्मचरित्र, कादंबरी, निबंध, साहित्याचे किती वेगवेगळे आणि सशक्त प्रकार एकाच वेळी गौरवले गेले आहेत. हे पुरस्कार फक्त वैयक्तिक सन्मान नाहीत, तर ते आपल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. पण हे पुरस्कार आपल्या संस्कृतीसाठी इतके महत्त्वाचे का आहेत? चला जरा यावर बोलूया. आणि हे एक वाक्य मला वाटतं या पुरस्काराचं सार अगदी अचूकपणे सांगतं. साहित्य अकादमी पुरस्कार हा केवळ एका लेखकाचा सन्मान नसतो, तर तो त्या भाषेचा आणि ती भाषा बोलणाऱ्या लाखो लोकांचा उत्सव असतो. खरंच आहे, हा पुरस्कार प्रत्येक भाषेला एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देतो आणि तिचं अस्तित्व आणखी मजबूत करतो. दरवर्षी हे पुरस्कार आपल्यासमोर नवीन कथा, नवीन विचार आणि नवीन आवाज घेऊन येतात. आपल्याला आपल्याच देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या आयुष्याशी जोडतात. तर जाता जाता मनात एक प्रश्न येतो की भारतीय साहित्याला एक नवी दिशा देणारा तो पुढचा आवाज कोणाचा असेल?